डॉक्टर अभिजित चव्हाण, विघ्नहर्ता रुग्णसेवेचे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतोय. आपण थोड्या वेळ आधी एक पेशंट बघितला होता, ज्याला किडनीचा आजार होता. ठीक आहे. तर आता पार्किन्सन हा प्रकार काय असतो? जसं सगळ्यांना माहिती आहे, की शुगर जर झालेली आहे, तर सर्व डॉक्टर तुम्हाला एक समजावून सांगतात, की वाढलेली शुगर ही सगळ्यात पहिली तुमचा डोळा खाते. बरोबर? डोळा खाते म्हणजे काय? आपल्या जशी साखरेचं प्रमाण आपल्या ब्लडमध्ये जेव्हा वाढत जातं, तेव्हा काय होतं, की आपल्या ज्या नर्व्हस सिस्टम आहे, जे आपल्या स्पाइनशी संबंधित जे काही जाळं असतं, त्याला नर्व्हस सिस्टम म्हणून तुमच्या भाषेमध्ये समजावं ह्या हिशोबाने सांगतोय मी. तर आता त्या जे नर्व्स राहतात ना, त्याच्यावरती वेगळ्या प्रकारची कोटिंग येते, स्वेलिंग येते आणि ते हळूहळू डिजनरेट होतात. जसं एखाद्याचा हात जर मी दोरीने बांधून ठेवला, या भागामध्ये बांधून ठेवलेला आहे. समोरचं काही वेळाने 5 मिनिटं तुम्ही सहन करणार, 10 मिनिटं करणार, अर्धा तास करणार. अर्ध्या तासानंतर तो जो हात आहे, त्याच्या समोरचे जे सेन्सेशन आहेत ते पूर्ण गायब व्हायला लागतील, हाताला मुंग्या व्हायला लागतील. बरोबर? हा सेम प्रकार कोणतीही प्रकारची दोरी न आवळता जेव्हा तुमची शुगर स्पाइक होत असते, इन्सुलिन ब्लडमध्ये जेव्हा वाढतं, तेव्हा तुमचं ब्रेन सुद्धा त्यामध्ये डॅमेज होतं. ठीक आहे. तर ते जे नर्वचे सेन्सेशन असतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात. पार्किन्सन मध्ये यालाच बेसिकली मेडिकल लँग्वेजमध्ये डायबिटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. ठीक आहे. कधी कधी काही काही पेशंट्सला आपण सिमटम्स जे जसं काकांनी सांगितलं की कंप होतो, आपण एजेड पेशंट बघितले असतात गावाकडे वगैरे, की जे म्हातारपणामध्ये एकसारखी अशी मान त्यांची हालत राहते. बरोबर? आता ही मान का बरं असते? जसं लहान बाळ असतं, त्याला नेक होल्डिंग राहत नाही. ते त्याला आपण असं उचललं तर त्याच्या मानेखाली हात ठेवावा लागतो. का? कारण त्याचे मसल पण डेव्हलप राहत नाही आणि ते नर्व सुद्धा डेव्हलप राहत नाही. त्याला अजून त्याच्या शरीराला सवय व्हायची आहे, की मला हे जे 1-1.5 किलोचं जे वजन आहे ब्रेनचं, ते स्वतःहून माझी नर्व उचलू शकते. हे त्याचं ब्रेन डेव्हलप नाही आहे. सेम गोष्ट एजेड पेशंटमध्ये जेव्हा शुगरचं इन्सुलिन किंवा हे जे कमी जास्त होत असतं, तेव्हा डायबेटिक न्यूरोपॅथी त्याला म्हणतात. आणि याच्यामुळे होणारा जो नर्व डिजनरेशन असतं, तर हे समोर चालून प्रोग्रेस केला जातं पार्किन्सन डिसीजमध्ये. आता पार्किन्सन हा एवढा गंभीर आजार का बरं आहे, मी याची तुम्हाला एक म्हणजे एक्झाम्पल सांगतो. जसं काही काही मूवीमध्ये तुम्ही बघितलं असेल, की म्हातारपण होतं आणि त्यानंतर तो आपल्या घरच्यांना विसरू लागला. हळूहळू त्याला विसर पडतोय. मागची 6 महिन्याची मेमरी गेली त्याची. काल त्याने काय खाल्लं होतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. चाबी विसरणे. मी आता जस्ट 2 मिनिटं आधी काहीतरी काम केलं होतं, पण ते काम असं वाटतं, एक प्रत्येकाने हे एक्सपिरियन्स केलेलंच आहे, की मी काहीतरी विसरलोय. झालेलं असतं ते काम पण विसर पडतो. पण याची फ्रिक्वेन्सी ह्या पेशंट्समध्ये, पार्किन्सनवाल्या पेशंटमध्ये खूप जास्त असते. म्हणजे साधारणपणे आता मी तुम्हाला किडनी आजाराबद्दल सांगितलं समजावून, हे मला 2 मिनिटांनंतर लक्षात नाही राहणार. मी परत तेच ते म्हणजे बोलेल तुमच्याशी. तर हा पार्किन्सनचा आजार जो आहे तो एवढा सिव्हिअर असतो. आणि ह्याच्यामध्ये जे तुमचे ब्रेन डॅमेज होतं, तर हे इरिव्हर्सिबल राहतं. तर एका पर्टिक्युलर एज नंतर, जसं एक 60 किंवा 65 नंतर हा आजार मोस्ट कॉमन झालेला आहे आजच्या याच्यामध्ये. कारण कधीही शुगरकडे तेवढ्या आवर्जून बघितला जात नाही, कधी चेक केला जात नाही आणि कधी पण त्यांच्या गोळ्यांचा वगैरे जो डोस आहे ते पेशंट सुद्धा बघत नाहीत आणि डॉक्टर सुद्धा त्यांना प्रॉपर फॉलोअप करवत नाही. ठीक आहे. तर म्हणून जेव्हा तुमचा किडनी संबंधित आजार असतो, तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला आमच्याकडे आयुर्वेदिक औषधं दिल्या जातात. जर हा आजार आपण त्या काळामध्ये व्यवस्थित करू शकलो आणि तुमची शुगर किंवा बीपी ह्या ज्या सगळ्या गोष्टी राहतात, हे जर मेंटेन करू शकलो, तर आपण एवढ्या मोठ्या गंभीर आजारापासून वाचवू शकतो.